नमस्कारोनी आता मी अविवेकाची काजळी प्रस्तुत. आपण त्या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करतो. त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण हा असणारा खूप महत्वाचा भाग असणारा या सप्ताहामधील आहे. भगवान परमात्म्यानं श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ अर्जुनाकरता सांगितला. अर्जुन हा निमित्त आहे, पण एकाचे काही वारे भगवी बहुतांचे कोडे. हे संस्कृत ज्ञान त्या ठिकाणी असणारं आपल्याला कळेना, संस्कृताचं ज्ञान कळेना कुणाला. म्हणून त्या ठिकाणी असणारा भगवान परमात्म्यानं असणारी गीता सांगितली, व्यास मुनीने त्या ठिकाणी संस्कृतमध्ये गठीत केली. परंतु ते असणारं भगवान परमात्म्यानं जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान त्या ठिकाणी काही लोक पावलं. बऱ्याच वेळा ते ज्ञान सांगत राहिले परमात्मा. सूर्याला सांगितलं, ईश्वराला सांगितलं, मनूला सांगितलं, आणि ते ज्ञान काय झालं, लोक पावलं. भगवान म्हणत अर्जुना, ते ज्ञान लोक पावल्यामुळे मी युगायुगी अवतार धारण करतो आणि पुन्हा ते ज्ञान तुला सांगतो. पण ते जे अर्जुनाला ज्ञान सांगितलं ते ज्ञान लोप पावलं, आणि लोप पावलेलं ज्ञान त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. कोणता? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबाराच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याच गीतेवरती टीका केली. काय केलं? केलीशे मराठी गीता देवी. गीता संस्कृत मध्ये होती, लोकांच्या लक्षात येणार म्हणून ते त्याचं रूपांतर. गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये केलं, आणि हे ज्ञानेश्वरीचं गहन ज्ञान हे प्रगट गुह्य बोले. काय केलं? ते लोपलेलं ज्ञान प्रगट केलं. कशा करता? तुमच्या माझ्या साध्यात जीवा करता. ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी सगळ्यांनी वाचावा. वाचत असेल कसा वाचावा? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी परिणाम कृपा करी हरी दयावरी. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या या पात्रवाला गावामध्ये 100, 150, 200 लोक ज्ञानेश्वरी पारायण करता बसायचे. पहाटे 4ला म्हणजे 4ला ज्ञानेश्वरी पारायण सुरू व्हायचं. सकाळी 7ला म्हणजे 7ला बंद व्हायचं. 3 वाजल्यापासून ब्रह्म मुहूर्तावरती याच ठिकाणी या पवित्र जागेवरती आपण अनेक वर्ष आपल्या पूर्वजांनी आपल्या असणाऱ्या या ज्येष्ठ मंडळीनं ज्ञानेश्वरी पारायणाचा उपक्रम चालू ठेवला तो आतापर्यंत. परंतु ते सुद्धा ज्ञानेश्वरीचा असणारं जरा लोक पावतच चाललं असं वाटू लागलं. कारण की लोकांचा असा समज झाला, जर आपण काम धंदा नाही केला तर आपला प्रपंच बंद पडू शकतो, तर ज्ञानेश्वरी पारायण जर नाही केलं तर आपलं काही बंद पडू शकत. परंतु एक लक्षात घ्या, प्रपंच करत असताना आपण त्या ठिकाणी परमार्थाची जोड जर प्रपंचाला लावली ना, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानेश्वर महाराजांनी जर सुखाचा संसार केला तर आपला सुद्धा सुखाचा संसार झाल्याशिवाय राहणार नाहीये. परंतु त्या ठिकाणी आपण संसारात जास्त व्याप्त झाल्यामुळे आपलं त्या ठिकाणी इकडे लक्ष राहिलेलं नाहीये. का राहिलं नाहीये? तर त्या ठिकाणी अविचाराचा वारा जास्त आपल्याकडे येऊ लागला. अविचाराने त्या ठिकाणी आपल्या अंतकरणात काजळी निर्माण झाली. मी दरवर्षी तुम्हाला दृष्टांत सांगतो. दरवर्षी या ठिकाणी आपण दीपोत्सव करतो. का करतो? तर त्या ठिकाणी असणारा पूर्वी कंदील राहायचा. आपल्या सगळ्याच्या घरी कंदील होता. नाही मुलांना माहिती, जुन्या मंडळात कंदील होता. असं काच राहायचा त्या कंदाला, कंदाचा आकार राहायचा. त्याच्यामध्ये एक चिमणी राहायची. कोणती? आपल्या घरात कावळा राहायचा एक तेल घ्यायला, आणि राखेलची एका राहायची चिमणी राहायची. ती चिमणी राखेलच असल्यामुळे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या चिमणीला म्हणजे त्या दिव्याला वारा लागू नये म्हणून एक काच राहायचा. आणि तो काच असताना वारा लागून गेला होता. कोणता वारा? अहंकाराचा वारा न लागू राजसा. अहंकाररूपी वारा लागू नये म्हणून त्याच्याकरता काय लागतो? काच लागतो. काच एवढा स्पष्ट असावा, त्या काचामध्ये जर एखादा डोक्याचा केस जर वापरला तरी तो स्पष्ट दिसावा. कधी कधी असं वाटतं की जर केस पडला तर असं वाटतं काच फुटला की काय, तडा गेला की काय. तेवढा स्वच्छ काच असावा. मग आपली प्रतिमा एवढी स्वच्छ असावी की त्यातने कोणी आपलं कलंक लावणारा नसावा. पण काय होतं? चिमणीच्या त्या असणाऱ्या काजळीमुळे, दिवा राखेल असल्यामुळं काजळी निर्माण होते आणि ती काचाला झाकून टाकते. कोणाला? आपली प्रतिमा चांगली असते, पण आपली अविवेक रूपी बुद्धी आपल्या असणाऱ्या प्रतिमेला झाकून टाकते. त्यात कोणीतरी त्या ठिकाणी खूप महात्मा असू शकतो, कोणीतरी त्या ठिकाणी एखादा विद्वान असू शकतो. कोणाच्या बुद्धीची त्या ठिकाणी माऊली सांगतात, तैशी बुद्धी ठेकुटी म्हणू नये, जैशी दीपकला धाकुटी तरी बहुते जाती प्रगती. जसं एखादा छोटासा दिवा असतो पण आमच्या घरात उजाला पाडतो. एवढंच नाही, एका ओळीत माऊली सांगतात, बिंब तरी बचके एवढी परी त्रैलोक्याशी धोकडे. तुम्हाला जर सूर्य झाकायचा असेल तर काय आणावं लागेल? सूर्य झाकून टाकायचा. काय करावं लागेल? सूर्य झाकायचा असेल तर काहीच नाही, आपला तळ आता आपल्या डोळ्यापुढे न्यायचा. काय न्यायचा? असा. काय करायचा? आता डोळ्यापुढे न्यायचा. काय झाला? सूर्य केवढा आहे? सूर्य बचके एवढे, एवढ्यात सूर्य झाकू शकतो. दिसाला एवढा एवढा सूर्य आहे, झाकला सूर्य. पण तो एवढा सूर्य असणारा तो त्रैलोक्याला 3 लोकांना प्रकाश देतोय.
तसं तुमची बुद्धी सुद्धा एवढी तेज असते, निरामी बुद्धी असते की त्या ठिकाणी तुम्ही त्रैलोक्यात प्रकाश पाडू शकतात. एक प्रदीप मिश्रा अख्ख्या जगाला वेळ लावते. इतकं त्या एक लोटा जल सब समस्याचा एक प्रदीप का तशी सद्बुद्धी इथे कोटी म्हणू नये. आपली सुद्धा बुद्धी एवढी बुद्धिवान असते, फक्त तिला काय आली, काजळी आली. आपला काच एवढा स्वच्छ आहे पण ती काजळी आली. काच त्या ठिकाणी असताना आतमध्ये दिवाही चालू आहे पण बाहेर प्रकाश येत नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल? मग त्या ठिकाणी अंधार पडला दिसत नाही. हुशार बाई काय करते, एखादा तास ते झाकण वर करते, हळू तो काच काय करते, बाहेर काढते. असा कॉटनचा कपडा घेते आणि त्या काचाला काय करते, तू महाराजाचा कपडा घ्या, काय अडचण हो द्या का, पण तिकडे काय करते, कॉटनच्या कपड्यानं ती असणारी काजळी म्हणजे अविचार पुसून काढतायत. म्हणजे हे संत विचार आपले काय करतात, मी अविवेकाची काजळी फेडोळ्याने दीप उजळी. एकदा काच स्वच्छ केला की दिवा आतमध्ये लागलेलाच आहे. कोणाकडे दिवा नाहीये? दिवा म्हणजे ज्ञान. ज्ञान नाही असा माणूस नाही. प्रत्येकाकडे कशाचं कशाचं काय आहे, ज्ञान आहे. फक्त त्याच्यावर काय आलेली, अविचार रूपी काजळी निर्माण झाली. ती सप्ताहामध्ये पुसून काढायची. आपला अविचार एवढा वाढला, सद्विचारापेक्षा अविचाराचा पगडा जास्त बसलाय. सद्विचार कमी आहे म्हणून त्या ठिकाणी असताना ती काजळी एकदा पुसून काढली आणि मग काच स्वच्छ झाला, फेडोळी दीप उजळी. आणि एकदा का त्या ठिकाणी असताना दिवा काच स्वच्छ केला, आतमध्ये दिवा पेटलेलाच आहे. मग त्या ठिकाणी तै योगी आप आहे दिवाळी निरंतर म्हणतो, मग योगी बनतो निरंतर. त्याचा ज्ञानाचा प्रकाश दैदिप्यमान सगळ्या जगात प्रकाश पोहोचतो. व्यास मुनी म्हणतात ना, नमो सुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रजा ज्ञानमय प्रदीप. एवढी प्रदीप्त बुद्धी त्या ठिकाणी व्यास मुनीची. व्यास उच्चिष्ट जगत्रय म्हणतात. पूर्ण धर्मग्रंथ व्यास मुनीने संग्रहित केलेले आहेत. म्हणजे आपली बुद्धी एवढी फुकट आहे. फक्त यातून सप्तातून एकच संदेश घ्या, आपल्याकडे जो अविचार आहे तो असा पुसून काढा सप्तातून. आणि आपल्याकडे चांगला विचार असेल तर दुसऱ्याला द्या. म्हणजे आपला जो दिवा आहे आत्मातला कोणता, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. एक प्रतीक असताना दिव्याचा आहे. मग त्या ठिकाणी फेडून विवेक दीप उजळली. मग पाय ही योगी दिवाळी निरंतर अखंड जीवनामध्ये दिवाळी म्हणजे आनंद. ज्ञान असेल तर माणसाकडे आनंद असतो, अज्ञानाकडे काही आनंद नसतो. गिरीला सासर सारखं, माहेर सारखं. गिरीला सासर म्हणजे प्रपंच आणि माहेर म्हणजे परमार्थ. सप्ताह सुरू असला तरी तेच चालू आहे आपलं. खात्या तित्या घरचे, खात्या तित्या घरचे. त्याला सप्ताही कळत नाही आणि हप्ता कळत नाही. समजावं ईडीला सासरही सारखं, माहेरही सारखं. माहेर म्हणजे परमार्थ आणि सासर म्हणजे प्रपंच. मग 7 दिवस तरी त्या ठिकाणी आपला दिवक विवेक जागो ठेवावा असा संदेश यातून घ्यायचा असतो. मग आपण हा असणारा दीपोत्सव करत असतो. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आलात, त्या ठिकाणी तुम्ही दीपोत्सव साजरा केला, तर हा प्रतिकात्मक नको, तो आपल्या अंतकरणात उतरावा. आणि आता त्या ठिकाणी इथं आपला दिवा लागला ना, तर त्या ठिकाणी असताना नेहमी कीर्तन ऐकून, भजन ऐकून, सद्विचार ऐकून त्या ठिकाणी आपली काजळी पुसून काढत जावी. एवढा संदेश आपल्याकडे म्हणतो. वाणीला पूर्ण विराम. पुंडलिकावरती महाराज की जय. आता वर्ष वट्टे करून ठेवा, काजळी पुशीत आहे. काय अर्थ नाही. दिमागला बापायचे कमाव, दिमागला बापायचे कमाव. आता आपल्याला गणपती पूजन करायचं. जोडी जोडीने ज्या आपापल्या जोडीने या, 2 जोड्या इथे या पूजेला. पाळण्याकरता जे हजर नाही आहेत त्या जोड्या आहेत. एक पूजा आपलं ताट घेऊन पूजेला या. बरं, अरे बरे तुझी नवीन जोडी ना, काय योग आला तो. आणखी कोणी जोडून आलं इकडं बोले बोले गॅस पूजन असतं ते. सकारामची जोडी सर्वकारेषु सर्वदा. तुम्ही आता नागिनीचं पान आणलं असेल आहे की नाही? नागिनीचं पान असेल थोडे पाणी घ्या. पाणी शिपा ग्रंथासमोर, त्याच्यात तांदूळ ठेवा ग्रंथासमोर. तांदूळ आणले ना, तांदूळ मारा करता थोडे. तांदळावरती वाटी आणली असेल तुम्ही, खोबऱ्याची वाटी. खोबऱ्याची वाटी ठेवा. खोबऱ्याच्या वाटीवरती खारीक ठेवा. खारीकीच्या बाजूला एक सुपारी ठेवा. सुपारीच्या बाजूला एक बदाम ठेवा. बदामच्या बाजूला हलकून ठेवा. झाले का 5? वा, त्यांचे फळ. बर, हातामध्ये फुल घ्या आणि त्या ठिकाणी असताना सुपारीवरती 5 वेळेस पाणी वा. ओम केशवाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम श्री माधवाय नमः. स्त्रियांनी त्या सुपारीला हळदी कुंकू वा, पुरुषांनी गंधाने अक्षता वा.
हातामध्ये एक फुल घ्या, त्या फुलाला गंध अक्षता लावा आणि फुला अर्पण करा. पुष्पमाल्याम्बरधरम पुष्पगंधानुलेपनम. हात जोडा. गजानन भूतगणादिसेवितं कपित्तजम्बो फलचारुभक्षणम् उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विना वरददण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मादितशङ्कर प्रभृतिभिर्देवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाडापपाः. ग्रंथासमोर 5 वेळेस पाणी वाहतो फुलाने. स्त्रियांनी थोडा हळदी कुंकू वा, पुरुषांनी गंधाने अक्षता लावा. फुल घ्या, फुलाला हळदी कुंकू लावा, अक्षता लावा आणि फुल ग्रंथावरती अर्पण करा. हात जोडा. ग्रंथ. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवती नारायणी. ओंकारताय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन कृतितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतपरिशिनीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम्मत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं भीष्मद्रोणतटा जयरतजला गान्धारनिलोत्पला शल्यग्रावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी स्वतीर्णा खलु पाण्डवरनदी कैवर्तककेशवः. आकाशात् पतितं तोयं यथा गतिति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति केशवं प्रति गच्छति. अगरबत्ती लावा, ग्रंथाला अगरबत्ती ओवाळा. तुम्ही वस्त्र आणला असेल आहे का नाही, ग्रंथाला वस्त्र अर्पण करा. कापडाचं वस्त्र वाहिल्यानंतर कापसाचं वस्त्र ग्रंथाला अर्पण करा. वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामि. हातामध्ये पाणी घ्या. तुम्ही पेढे आणले असतील, तुम्ही असणारे केळी आणले असतील, सफरचंद आणले असतील आहे का नाही, काही मिठाई आणली असेल, तुम्ही खडी साखर आणली असेल, तुम्ही गुळ आणला असेल प्रसाद म्हणून आहे का नाही, तो प्रसाद ग्रंथासमोर असा पाण्याची स्वस्ती काढा, त्याच्यावरती प्रसाद ठेवा. हातामध्ये त्या ठिकाणी पाणी घ्या आणि पाणी फिरवत असताना असं या गवाक्षद्वारे असं पाणी फिरवा. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मवेतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. देवाला पाणी अर्पण करा. ग्रंथाला त्या ठिकाणी असणारं प्रसाद अर्पण करा. गणपती बाप्पा पुढे प्रसाद अर्पण करा. पाणी त्या ठिकाणी दाखवा पुढं. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मवेतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. परत हात जोडा. आपल्या ग्रंथाचं स्मरण करायचं, ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण करायचं, ग्रामदेवता हनुमंतरायचं स्मरण करायचं, पांडुरंगाचं स्मरण करायचं, महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं आणि बाजूला सगळे संत आहे संतांचं स्मरण करायचं. मेरबाबा आहे, साईबाबा आहे, खाली लक्ष्मी आई आहेत, बिर्लाबानी आहे, ब्रह्मनाथ आहे, त्या ठिकाणी आपले 2 मुंजेबा आहेत. असे सगळ्या आपल्या ग्रामदेवताला नमस्कार करायचा. हा सगळ्यांनी. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस् स्तुवन्ति दिव्यै स्तवैर वेदेचे सांगकर्मोपनिषदैर गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितप्रगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तन्न विदुःसुधार सुरगणा देवाय तस्मै नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वारात्मजभावनयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां बोला बोला त्यांच्या पाठी म्हणा. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलङ्काङ्गजोधीरकामोदिवक्रं कलङ्काङ्गतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदीपं. मनो कैलासराना शिवचन्द्रमौळी वनेन्द्रमाता पृथिवीधराय कारुण्यशुंभो मधुकारे तुझमेन शंभो मधुकोमतारे. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भगवत ज्ञानमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती. स्वये भानुजो भानुवारा दिला तयाची पुरी दीपको दिव्य झाला. हरिभक्तीला गोविंदाई समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नागतो ज्ञान तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा पुंडलिका भगवान
सगळ्यांनी ग्रंथाला नमस्कार करा. आपल्या आईवडिलांचं आपल्या गुरूंचं स्मरण करा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वमात्मदेव देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आमच्याकडे पंचारती आहे ना, पंचारती थोडं पाणी शिंपटा. एक फुलाला अक्षता गंध लावून त्या ठिकाणी फुल पंचारतीला अर्पण करा आणि त्या ठिकाणी पंचारती पेटवा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धमसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. सर्वांनी आपापल्या खिशात हात घालायचा आणि ग्रंथापुढे थोडी दक्षिणा ठेवायची. सुट्टे 500 2000 असे सुट्टे ठेवायचे. दक्षिणाम समर्पयामि. मोबाईल ठेवा. सगळ्यांनी आपापल्या जागेवरती उभे राहा. आता सुरुवात. योगी 28 विटेवरी उभा वामांगेर कुमाई दिशे शोभा सुंदरिया भेदी ब्रह्मादेवा चरणी वाही भीमा उद्धवी जदा जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राईच्या वल्लभ पावे झुलगा जय देव तुळशी माळात देवी कंठी काशवी पितांबर कस्तुरल्लादी देव सरोवर देती देती गरुडहर मंद पुढे राहती जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राईच्या वल्लभ पावे झुलगा जय देव आषाढी जाती की भक्तजन येती चंद्रभागे माझे नाम जगती जैसे हवानदय होय मुखी केशवाशिनंद भावे उभारती जय देव पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राईच्या वल्लभ पावे झुलगा जय देव सत्राने उड्डाणे हुंकार वदनी खैरे भूमंडळ श्रीजगनी पराजगन्नाथ दातत्री भुवनी सुभम विशारद लालवनी जय देव जय हनुमंता तुझे हरि प्रसाद हरिभुदंता जय देव कुंडली महाराज विरापती शब्द सतराजी धर मानी लागिर राजे प्रसाद उडाऊ छेद राणी रामदास सतीदा शोध जय देव जय हनुमंता तुझे हरि प्रसाद हरिभुदंता जय देव भरती विक्राला ब्रह्मांडी माळा विजय नंदिकारा त्रिनेत्रीवा लावण्य सुंदर मस्तकी बरा रुबिले दुर्मय जय देव जय सुशंकरा भारती गौरा जय देव विशाला आधारिला विभूती बदल कंठनिला कैलास मावला देव जय शिवशंकरा भारती गौरा जय देव कामायावचित कविले देवाशन केले निलकंठनाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा भारती गौरा जय देव रामर परिवार सुंदर मतनावी पंचानंद सुधारी चतुर्वेदी जय उदारी कविले जय देव जय शिवशंकरा भारती गौरा जय देव भारती धनराजा महादेवला संत मनवरिला माझा धनराजा रूप राजा नगती बरी पदरंग आरतीले गाणी अर्धी धनराजा महाकरला संत मनवरिला माझा भगवत बोली विष्णू ब्रह्माजी केले रामनाथनी धरणी कसकी केले अर्धी धनराजा महाकरला संत मनवरिला माझा धनराजा आरती राजा सद्गुरु राम जगदानंद मूर्ती पाहिला रामा दिला रामा राघवी सागराचा भाषण धारिले तेचे तुकृपाती अभंगार दिले स्वामी सद्गुरु राम जगदानंद मूर्ती पाहिला रामा तुकारामा
तुकाशे चरणी मस्तक देवलिया तुकारामा सद्गुरु धामा संतान समरती काई रखव्यामा तुकारामा हरे नाथा हरे सदा जीवर जगत जगन्नाथ तीर्थनाथ तीर्थनाथ नाम सारे सद्गुरु जय संसार दुखनाथे महामंत्र विजय तीर्थनाथ हरे समर्था दुर्गति जगत जगन्नाथ तीर्थनाथ ये नाम गीता सारे लजंतानंद कपयाता चरणी नगर गाता महाराज समर्था दुर्गति जगत जगन्नाथ तीर्थनाथ कलिलोटांग नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि सुधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे आपण कापूर आणला असेल कापूर लावून घ्या कर्पूर गौरम गमनावतारम संसारसारम जगेनहारम रावसंतम प्रजारविंदे तमं भवानी सहितं नमामि ग्रंथाला आरती द्या सर्वांनी आपापल्या जागेवरती खाली बसा आणि अक्षदा अशी आरती घेतल्यानंतर सर्वांना अक्षदा द्या ईश्वराय मातेयारी बोला बोला सर्व म्हणा तथास्तु हरिः ओम यज्ञेन यज्ञमय्यन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्तेनाकम् महिमानसकन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यम् आधिपत्यमयं समन्दवैशात् सार्वभौमस्तर्वाभिषान्दात् प्रादात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया क्रान्ति तदप्ये श्लोको विहितो मतप्रविष्टारो रतस्यावसंग्रहे आवितस्य कामप्रे विश्वदेवाः सवासदे इति नारायणाग्निवासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् तथा च हनुमन्ताय वक्रतुण्डाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् तथा च रुक्मिणीपार्वतीदेवताभ्यां भगवान् शङ्कराय तथा च ज्ञानेश्वरी ग्रन्थ सप्तदिने सांगता प्रीत्यर्थम तथा च जगद्गुरु तुकोबराय गाथा भजन सप्तदिने सांगता प्रीत्यर्थम तथा च भागवत सप्ताह सप्तदिने सांगता प्रीत्यर्थम मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। सर्वांनी ग्रंथावरती अक्षता वगैरे ठेवा, फूल अर्पण करा।